brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तरी सुद्धा मका सुद्धा येणार आहे. मक्याचे सुद्धा भाव अध्यक्ष महोदय अशा लोकांच्या चुकीच्या म्हणजे लोकांमध्ये नरेटिव्ह सेट केल्यामुळे कमी झाले. अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेवटचं संपवतो अध्यक्ष. एका मिनिटात संपव. हा लास्ट अध्यक्ष महोदय आमच्याकडून शेतीवर फार लोक बोलत नाही. तो 4 मी एकटाच बोलतोय. तुमचे आमच्या भाजपमध्ये शहरी लोक जास्त आहेत. तुमचं नाव नव्हतं तरी दिलं तुम्हाला. संपवतो अध्यक्ष महोदय. ग्रामीण भागाबद्दल बोल. या ठिकाणी अध्यक्ष महोदय आमच्या प्रस्तावामध्ये बिबटच्या बाबतीमध्ये मानलंय. अध्यक्ष महोदय रेस्क्यू सेंटरच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय रेस्क्यू सेंटरच्या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख केलाय. अध्यक्ष महोदय रेस्क्यू सेंटर भारत देशातलं नाही, सगळ्या जगामधलं एकच आहे, ते खेड मंचरला अध्यक्ष महोदय. आणि त्या रेस्क्यू सेंटर मध्ये कोणता मॅन हिटर झालेला बिबट उचलून पकडून आणून त्याच्यावरती हे करणे, उपचार करणे. एखादा बिबटचं पिल्लू त्याच्या आईपासून विभक्त झाला असेल तर त्याला आणून तिथं ठेवणे, अशा पद्धतीचे उपचार करतायत. आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझी विनंती आहे, आता जयंत पाटील साहेब बोलत असताना त्यांनी त्यांच्या भागामधली बिबटची परिस्थिती सांगितली. अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये म्हणजे या ठिकाणी प्रस्तावात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याचाच उल्लेख झालाय. अध्यक्ष महोदय माझ्या बीड जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघात सुद्धा 200च्या वरती 300च्या वरती या बिबटची संख्या झाली. अध्यक्ष महोदय बिबटला खूप घाबरतायत लोक, परंतु बिबटच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं आहे आता शेड्यूल 1 मधून 2 मध्ये कधी येईल काय येईल मी नाही सांगू शकत अध्यक्ष महोदय.